आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धक्कादायक कोटींची फसवणूक। याना जाधव विद्यालय बोगस भरती प्रकरणात संशयित आरोपींची संख्या वाढणार। छावणी पोलिसांवर कोर्टाने ओढले ताशेरे। गुन्हा दाखल होऊन 10 दिवस झाले, अद्यापपर्यंत संशयित आरोपींना अटक का नाही? चर्चा बघा फक्त रयत राज्य न्यूजवर। मालेगाव नाशिकच्या मालेगावातील कर्मवीर यादवराव नारायण जाधव विद्यालयातील बोगस कर्मचारी भरती प्रकरणात मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रसंगी कोर्टाने आज छावणी पोलिसांवर ताशेरे ओढल्याचे समजते। तसेच पोलिसांच्या चौकशीत संदीप जाधव या कर्मचाऱ्याचीच बोगस भरती नसून त्याच्यासोबत आणखी 3 जणसुद्धा बोगस लागल्याचे समजत असून या प्रकरणी फक्त 45 लाखांचीच शासनाची फसवणूक नसून ही कोट्यावधींची फसवणूक असल्याची शंका तक्रारदार शेखर पाटील यांनी सांगत या गुन्ह्याची आर्थिक गुन्हे शाखा किंवा स्थानिक गुन्हे शाखा यांच्या वतीने चौकशी करायची मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणात 4 जणांची भरती ही बनावट आहे, मात्र ते कसे काय पगार घेत होते असा सवाल मेहरबार कोर्टाने उपस्थित केला। तेव्हा लागलीच या प्रकरणाची सुनावणी 2 दिवसांवर ठेवण्यात आल्याने भविष्यात मात्र या प्रकरणात संशयित आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता देखील नाकारली जाऊ शकत नाही। दरम्यान गुन्हा दाखल होऊन 10 दिवस झाले असले तरी अद्याप कुणाला अटक का झाली नाही याची चर्चा मात्र शहरात होत आहे। या प्रकरणी जाबजबाबासाठी आलेल्या माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी देखील माझी बनावट सही करून ही भरती झाल्याचे सांगितल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित याना जाधव विद्यालयात कर्मचारी भरती घोटाळ्यासंदर्भात संदीप विश्वनाथ जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी शिक्षण अधिकारी कार्यालयात झडती घेतल्या असता शिक्षण कार्यालयाकडून असं कळवलेलं आहे की संदीप विश्वनाथ सोबत येथे जे 3 कर्मचारी आहेत यांचेही बनावट कागदाच्या आधारावर भरती झालेली आहे असे निदर्शनास आलेले आहे। या प्रकरणाची चौकशीसाठी माननीय न्यायालयासमोर आल्यानंतर न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढलेले आहेत। संदीप विश्वनाथ जाधव याने शासनाची 45 लाखाची फसवणूक केलेली आहे व या इतर कर्मचाऱ्यांचा विचार केला तर हा जवळजवळ कोटीच्या घरात गेलेला आहे हा भ्रष्टाचार। तर याची चौकशी व्यवस्थित होत नसल्याने मी अशी मागणी करतो की आर्थिक गुन्हे शाखेकडून याची चौकशी करण्यात यावी, नाहीतर LCB कडून यांची चौकशी करण्यात यावी। सदर प्रकरणात मी माननीय शिक्षण मंत्री साहेब यांना वारंवार विनंती केलेली आहे चॅनलद्वारे की या प्रकरणात तुम्ही दखल घेऊन चौकशी करून कारवाई करा। अद्याप त्यांनी कुठलीही चौकशी करून कारवाई केलेली नाही। त्यामुळे त्यांना मी पुन्हा विनंती करतो की माननीय शिक्षण मंत्री दादाभाऊ भुसे साहेब आता तरी तुम्ही या प्रकरणात दखल घ्या आणि आरोपींवर कडक कारवाई करा। सदर या प्रकरणात गुन्हे दाखल होऊन 8 ते 10 दिवस झालेले आहेत, पण अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही। माझी पोलिसांना ही विनंती आहे की आपण या प्रकरणात दोषींवर तात्काळ कारवाई करावी व त्यांना अटक करावी। आज मला छावणी पोलीस स्टेशनला याना जाधवमधील संदीप जाधव या शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या नेमणुकीबाबत बोलवण्यात आलं होतं। प्रत्यक्ष कागद दाखवल्यानंतर सगळ्यात मोठा प्रकार लक्षात असा आला की 2016ला मी ज्या पदावर नव्हतो त्या पदावरचा त्या काळातला माझ्या सहीचा कागद मला दाखवण्यात आला, जो निकालच खोटा आहे, कारण 16ला सदरच्या पदावर मी नव्हतो। नंतरचा अजून एक कागद होता 2017चा, 2017ला पण माझी स्वाक्षरी त्याच्यावरती जी आहे ती खोटी आहे। त्यामुळे मी संबंधित पोलीस स्टेशनला माझ्या खोट्या स्वाक्षरीचे कागद असल्यामुळे ते बनावट आहे, त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या बाबत निवेदन केले। आता ते त्यांच्या लेवलला होईल आणि त्याहूनही म्हणजे मी गेल्या महिन्यातच अशा पद्धतीने एक पत्र दिलंय, कारण माझ्या नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या 4ही जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात खोट्या सह्या असं निदर्शनास आलेलं आहे आणि कॉन्क्रीट निदर्शनास आलंय। त्यामुळे काही बाबत मी कारवाई सुरू केलेली आहे।